इथे कोण बसून गेला याआधी कुणास ठाऊक. उठ इथून, नाही तर इन्फेक्शन वगैरे व्हायचं. ठीक आहे मॉम, रिलॅक्स, मला काही नाही होणार. तुझी चूक आहे, तुझ्यामुळेच हे सगळं झालंय. तू मला पत्र पाठवलंस म्हणून मला तुला प्रपोज करावंसं वाटलं म्हणून मी इथे आलो. हे बघ मॉम, हॉस्पिटलमध्ये ऑलरेडी टेन्शन आहे मला. सासूबाई आल्या. अजून इथे अडकल्यासारखं वाटतं मला. बाहेर पडेल मग टोचल्यासारखं नाही वाटणार मेवकेबे. मॉम बरी आहेस ना? नाही ग बाई, कधी बाहेर पडेल असं झालंय. हो, आम्ही एक्सरे मध्ये पाहिलं, ती अशी पोटाकडे सरकते खाली. उद्यापर्यंत मी काही खाऊ शकणार नाही. उद्या परत बोलवलंय रिंग काढायला. ऑपरेशन करणार आहेत का पण ते? हो, किरकोळ ऑपरेशन आहे. तुझे बाबा येतील माझ्या बरोबर. नो, डोंट वरी मॉम. तू आम्हाला घाबरवूनच सोडलंस नाही की. हो, चला मी तुम्हाला घरी सोडतो. थँक्यू, पण ऑलरेडी तुम्हाला आमच्यामुळे खूप त्रास झालाय आणि एवढी सगळी जण गाडीत मावणार नाहीत. आणि टॅक्सी आहेत ना, आम्ही जाऊ टॅक्सीने. तुझी खूप मदत झाली बेटा. थँक्यू सो मच. काही लागलं तर काय. चला हो, निघूयात आता आपण. तुम्ही जा, मी येतोच. तू येणार नाहीयेस ना? ए भावा, हे घे, आतल्या पेशंटला दे, हे बघून खुश होईल तो. हा, चा. आज दिवसभरात केवढा ड्रामा झाला ना. सनीम बाळा चल. आले आले डॅड. हो, ड्रामा झाला खरा, तुझ्यासारखाच. माझी फॅमिली तर अशीच आहे, एकदम ड्रामॅटिक. कळलं मला. आय मीन, मी गल्ली बघितली, तिथे ना खरंच सगळं विचित्र आहे. आता मला कळतंय की तू नेहमी एवढी एक्साइटेड सनीम बाळा ये. आले. नाउ आय अंडरस्टँड यू बेटर. बरं, आता निघूया. उद्या घरी या ना, मॉमला बरं वाटेल. फक्त मॉमला? तुला बरं वाटणार नाही? मी आलो तर ठीक आहे, मग मी वाट बघेन तुमची. ठीक आहे. उद्या अम्युजमेंट पार्क मध्ये कॉटन कॅन्डी पण खाऊ. ओके, चालेल, मला खूप आवडतं. आले. मिस्टर जॉन उद्याच्या शेड्यूल बद्दल सांगत होते डॅड. किती जड आहे. यार, ऑनलाईन डेटिंग पार्टनर शोधणं किती अवघड असतं. आय मीन डेंजरस सुद्धा. लोक अनोळखी माणसाला असं कसं भेटतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या माणसानं मला भेटायला बोलवलं आणि माझं एखादा ऑर्गन काढून विकलं तर सगळं कठीणच आहे की. तेच तर मी तुला सांगत होतो. हे ऑनलाईन लव्ह जे असतं ना, तुम्हाला तो आवडतो, मग तो तुमच्याशी गप्पा मारतो आणि मग तुम्हाला भेटायला बोलावतो. सनीम माझ्यावर प्रेम करत नाही म्हटल्यावर मी काय करायचं? तिची आई एक सांगते आणि ती दुसरंच काहीतरी सांगते. माझ्या नशिबात काय कोणास ठाऊक किती गोल गोल फिरणार आहे मी मी. ते काही ट्रू लव्ह वगैरे शोधत नाहीये. मी तुला सांगितलं होतं ना, मला त्या फर्स्ट बॉयफ्रेंड सिंड्रोम मधून बाहेर पडायचंय. त्या मुलासोबत मी डिनरला जाऊन ब्रेकअप करून टाकेन. काय बोलतेस ना, मला काही कळत नाहीये. एकतर एवढं जड उचलून अंग दुखायला लागलंय. काय करू आता मी? खूप वर्कआउट झाला, आता थोडा आराम करतो. जरा बघ ना माझ्या बॉडीकडे, मसल्स वगैरे ठीक आहेत. तू सिनेमचा नाच सोडून का देत नाहीयेस? तुला माहितीये ना, मेवकेबे आंटी तुला कधीच एक्सेप्ट करणार नाहीत. आणि तरी तू मिस्टर जॉनना चॅलेंज केलंस, याला काय अर्थ आहे? त्या चॅलेंज मध्ये मी त्याला हरवणारच. तू बघच मी कसा हरवतो त्याला. सनेम फक्त माझी आहे, बाकी कोणाचीच नाही. आणि मी फक्त सनेमचाच आहे. माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण दोघं डिनरला जाऊया का? चला लव्हर्स म्हणून जाऊया. अजिबात नाही. मी फक्त एकाच मुलीवर प्रेम करतो आणि ती म्हणजे सनेम. उगाच माझ्या जखमेवर मीठ चोळू अरे नकोस. मुझो, फक्त आपण नाटक करायचंय. मी तुला त्या जे बद्दल सांगितलं होतं ना, त्याला चिडवायचंय. आपण फक्त डिनरला जायचं एवढंच. हा, अजिबात नाही. सनेमला जर हे कळलं तर तिला काय वाटेल? अरे मी तिच्याशी बोलून घेईन, काळजी नको करूस. या 3 दिवसात आपल्या गल्लीत काय काय होतंय, किती बदल झाले तिथे. खोटी एंगेजमेंट, खोटं प्रेम, काय काय होतंय समजतंय का तुला? मुझफ्फर, प्लीज मला मदत कर ना. अरे मी तुला किती वेळा मदत केली, तू एकदा तरी माझी मदत कर ना. कसला मित्र आहेस तू, माझा मदत पण नाही करत. खरं तुझं म्हणणं बरोबर आहे. मला या गोष्टीची जाणीव झाली. पण माझी ना एक अट आहे. तू सनेमला सगळं खरं सांग, म्हणजे तिला ना वाईट नाही आय वाटणार. प्रॉमिस. मी तिला ना नंतर सगळं सांगेन. दे टाळी. ठीक आहे. Done. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. तू ऑरेंज ज्यूस घेणार? दे. एमरे कुठे आहे? तो वर आहे, चेंज करतोय. का, काय झालं? तू जरा डिस्टर्ब वाटतोस, काय झालंय? सनेमची रिंग तुझ्या हातात बघितल्यावर थोडं ऑड वाटतंय. मी फक्त ही घरातच घालते, एंगेजमेंट लिगलाइज होईपर्यंत.
तुला विचित्र वाटतंय? नाही, तू आणि एमरे, सनेम आणि ओस्मान, तुम्ही कोणीच मला काही कधी सांगितलं नाहीत, लपवलत माझ्यापासून हे सगळं नेहमी. सनेम थोडीशी विचित्रच आहे. तिला गोष्टी लपवायची सवय आहे. मी विचारलं होतं तिला, पण काय आहे ना, तिला काय हवं असं कधी कळतच नाही. आयलीन, काय बोलतेस तू? तू सनेमला किती ओळखतेस? पण खरंय, सनेम सगळ्यांपेक्षा खूप वेगळी आहे. चल मी निघतो. सी यू. आयलीन, तू हे काय करतेस? इथे बसून सनेमला नावं ठेवतेस, म्हणतेस तिला गोष्ट लपवण्याची सवय आहे. काय पाहिजे तुला? आपण एक प्लॅन बनवणार होतो ज्यामुळे सगळा दोष सेनेमचा आहे असं दिसणार होतं, पण मला वाटतं त्याची गरजच नाहीये. कारण सेनेमची एंगेजमेंट झालेली हे खोटं आहे हे जानला कळल्यावर त्याला ते सहन नाही होणार. मी जानला चांगलं ओळखते. तो लगेचच ब्रेकअप करेल आणि तसाही तो आता खूप अपसेट झालाय. त्याच्या डोक्यात आता खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. तू जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नकोस. आता ही रिंग काढ आणि ठेवून दे. काढ ना. प्लीज एमरे, मी इथे शांतपणे ब्रेकफास्ट करते. मला अपसेट करू नकोस. घे, तू पण घे. नकोय मला. आयहान, इथे काय करतेस तू? सनेम, मी तुझीच वाट बघत होते. मला तुला काहीतरी सांगायचंय, महत्वाचं आहे. नाही. ऐक ना. काय एवढं महत्वाचं आहे का? हो. नाही सांगितलं तर नाही चालणार का? माझ्या आयुष्याचा प्रश्न आहे सनेम. एक मिनिट थांब जरा. ठीक आहे. हा बोला. सनेम, सनेम, सनेम ऐक ना. सनेम, मी ना प्रेमात पडलीये. जे बद्दल माझ्या मनात फिलिंग आहेत. मी ओळखलं. मी 100% शुअर आहे मी त्याच्यावर प्रेम करते. खरंच सांग. मला ऑलरेडी माहिती. काय तुला कसं कळलं? जेजेने सांगितलं का? नाही, मलाच कळलं. सेनेम, तुला आधीच कळलं होतं तर तू मला का नाही सांगितलंस कधी? ऐक आयहान, आधीपासूनच मी नोटीस करत होते, पण समजायला मला वेळ लागतो, माहितीये ना. हा, बरोबर आहे तुझं. ठीक आहे, चल सगळं ठीक आहे. जे पण तुझ्यावर केवढं प्रेम करतो. अगं नाही ना, तो मला म्हणतो की त्याला फोबिया आहे. हे बघ, मी या गोष्टींमध्ये काही एक्सपर्ट नाहीये. माझ्यासाठी नाही, सगळं खूप अवघड आहे. हा जे ना एवढा विचित्र आहे ना, कळतच नाही मला. मी पहिल्यांदाच प्रेमात पडली आणि हा मुलगा म्हणतो की त्याला फोबिया आहे. आता तूच सांग, मी काय करू? कसं समजावू त्याला? मला काहीच कळत नाहीये. मूर्ख. मी पळत पळत इथे आलोय. मी काय करू? सांग ना मला. बोल, कुठे जायचंय? मी तयार आहे. सांग तुला मला. डोकं फिरलंय का? मी तुला ये अशी खून केली होती का? वेडा कुठचा. माहित नाही, माझं लक्ष नव्हतं. हा, कशी आहेस सनेम? आम्ही एक प्लॅन बनवलाय, आयहान आणि मी, एका खोट्या रिलेशनशिपचा. तू आणि ओस्मानने बनवला होता ना तसाच. पण तू असं नको समजूस की मी तुला सोडून इतर कोणासोबत तरी रिलेशनशिप मध्ये आहे. असं काही नाहीये. म्हणून मी म्हटलं की तुला इथे येऊन आधीच याची कल्पना द्यावी. हो, असं का? पण तुम्ही असं का करणार आहे? जेजेला जळवण्यासाठी. जर मुझफ्फरनं माझं बॉयफ्रेंड असल्याची ऍक्टिंग केली तर जेजेच्या मनातली भीती जाईल असं मला वाटतं. आणि मग मी आणि जेजे म्हणजे. आयहान, तुला खात्री आहे तू काय करतेस ते बरोबर आहे? माझ्याकडे बघ जरा. हे बघ, मी एकदा खोटं बोललेले आणि ते अजून पण मला लपवावं लागतंय. हा डिसिजन डेंजरस असू शकतो. माझी अवस्था बघ, नाही धड खरं सांगू शकते, नाही लपवू शकते. आणि खरं सांगितलं तर डिझास्टर येईल आणि नाही सांगितलं तरी प्रॉब्लेम. यार सनेम, मला तुझी अवस्था कळते किती कठीण आहे. मग तूच सांग ना, मी काय करायला हवं? सनेम, हे काय? तू अडचणीत आहेस आणि मला सांगितलं नाहीस? मला सांगायला हवं होतंस. मी तुझा एवढा चांगला मित्र आहे, बेस्ट फ्रेंड आहे मी तुझा. जेव्हा कुठला प्रॉब्लेम होतो तेव्हा हजर असतो मुझफ्फर. अरे जबरदस्त, तू इन्व्हॉल्व झालास ना तर माझा प्रॉब्लेम वाढेल. आयहान, विचार कर. आफ्टर ऑल आयहान, डिसिजन मला तुझा आहे, वाटतं तू पण विचार प्लीज विचार कर एकदा. ओके? चला ठीक आहे, आवरा. हॅव अ नाईस डे सनेम. काही प्रॉब्लेम असेल तर सांग मला.
हे बघ डेरेन, तू हा प्रश्न फोकस ग्रुपला विचारू शकत नाहीस. तू इथे त्यांना डिरेक्ट करणार आहेस. रोमॅन्टिसिझम त्यांच्यावर लादू शकत नाहीस. कळलं तुला? तू स्वतःकडे बघ जरा. खरं तर तुझीच लोक डिरेक्ट करतायत. तू जानला सांग ना, मला का सांगतेस हे सगळं? मी काय करणार आहे? गुड गुड मॉर्निंग. मॉर्निंग. आलोच 2 मिनिटात. हे बघ, ओविडोची मी कन्सल्टंट आहे. आणि मी इथली हेड क्रिएटर आहे, कळलं? मिस टेरेन, मिस आयलीन, प्लीज जरा शांत बसा. आपण इथे क्राईम मूवी शूट करायला आलेलो नाहीये. फोकस ग्रुप इथे आल्यावर काय तुम्ही त्यांच्यासमोर भांडून दाखवणार आहात? आधी ऍक्शन मग रोमॅन्टिक. ठीक आहे ना? समजलं ना? नीट आता फोकस करा आपल्या ठीक आहे. कामावर. हा, ते येईपर्यंत मजा करूया अम्युजमेंट पार्क मध्ये. चल चल आपण जाऊयात का? इथे बघा ना. इथे इथे जरा जवळ या ना. हॅलो, नाव काय तुझं? आर्टिमिस. मी अल्बेट्रॉस. तुम्ही केवढे हँडसम आहात अल्बेट्रॉस. तूही काही कमी नाहीयेस. मला घेऊन तुम्हाला उडून जायचंय का? हो, पण कुठे जाऊया? अशा सुनसान आयलँड वर जिथे फक्त आपणच असू. तू आगीशी खेळतेस आर्टेमिस. ठीक आहे, मग मला जाळून टाका. सानेम, तू मला वेड करणार आहेस, खरं आहे ना? पपेटची गोष्ट रोमॅन्टिक आहे ना? जॉन, जॉन, जॉन कुठे आहेस तू? कुठे गेलाय? मान्य करावंच लागेल की पपेटची गोष्ट रोमॅन्टिक. किती भयानक आहे हे. पण मला ती गोष्ट आवडली नव्हती. नाही, खूप छान गोष्ट आहे. हे पपेट साधी खाली ठेव, मला खूप भीती वाटते. सनेम प्लीज फेकून देते. काही म्हणा, पण ही गोष्ट रोमॅन्टिक आहे. माहितीये मला आम्हाला सुद्धा पैसे मिळाले नाहीयेत. हे बघा, पुढच्या आठवड्याच्या शेवटी मी तुम्हाला सगळे पैसे देतो. काळजी करू नका, नक्की करीन. थँक्यू सो मच. थँक्यू. ऐकलेला, जर का सलीमचा फोन आला तर त्याला सांग मी नाहीये. तो सारखं सारखं पैशांसाठी फोन करतोय. आय एम सो सॉरी, मी पेन आणायला विसरले. मिस्टर एमरे, ही घ्या तुमची पेमेंट लिस्ट. हे काय, एवढी मोठी अमाऊंट फक्त टेक्निकल टीम साठी? हो, मिस्टर जान म्हणाले होते गेल्या काही दिवसात त्यांचं पेमेंट नीट दिलं गेलं नव्हतं, म्हणून मिस्टर जानना ही अमाऊंट द्यायची आहे. तुम्हाला अधिकाऱ्यांनी सांगितलं असलेला? मिस्टर एमरे, तुम्ही मीटिंग मध्ये होतात आणि मिस्टर जानने स्वतः अकाउंटंटला सांगितलं होतं. मला वाटलं तुम्हाला माहिती आहे. काय सांगू, माझा दादा एकदम सॉफ्ट हार्टेड आहे. त्याच्यामुळे कंपनीचा वाटोळ होईल. मी 2-3 दिवसापूर्वीच त्याला वॉर्न केलं होतं. त्याला कल्पना दिली होती. म्हटलं प्रॉब्लेम मध्ये अडकू. त्याला फक्त एकच गोष्ट येते, पण पैसे उधळणं. आय एम सो सॉरी मिस्टर एमरे. ऍक्च्युली आपल्याला खूप पेमेंट्स करायचेत अजून, आणि हल्ली आपल्याला ते जमत नाहीये मिस्टर एमरे. लैला, तुझी काही चूक नाहीये. ठीक आहे, वायरटी कडून आपण पेमेंट आल्यावर सगळ्यांचे पैसे देऊन टाकू. आता तुला कळतंय ना की मी ती लाच का दिली होती? येस मिस्टर एमरे. यापुढे जोपर्यंत पेमेंट्स अरेंज होत नाही तोपर्यंत मी तुमच्याशी कुठलाच कॉल कनेक्ट करणार नाही मिस्टर एमरे. थँक्यू सो मच लैला. तू नसतीस तर काय झालं असतं. तुझी खूप मदत होते मला. हे माझं काम आहे मिस्टर एमरे. मेमके बे, अगं तू असं का तोंड पाडून बसलीयस? हे बघ, मी किती टेस्टी बनवलंय. तुला कोणाची दृष्ट लागली ग? हे बघ ना, काय टेस्टी बनवलंय मी. पण तू खाऊ शकतेस का? अरे वा. हा, घ्या ना. थँक्यू मेलाहत, पण मी नाही खाऊ शकत. का? मला खायचं नाही म्हणून सांगितलंय. माझं ऑपरेशन आहे, मी रिंग गिळली आहे ना, त्यामुळे नाही खाऊ शकत. अरे. इच्छा खूप आहे खायची, बघूनच टेस्टी वाटतंय, पण नाही खाऊ शकत मी. अरे देवा, आय एम सो सॉरी मेमके बे. मला माहित असतं तर मी आणलंच नसतं ग. मिस्टर निहाल, तुम्ही तरी खा ना प्लीज. घ्या ना, खाऊन तरी बघा. खूप आवडेल तुम्हाला. टेस्टी आहे हो, खूप आवडेल. घ्या ना. थँक्यू मिसेस मेलाहत. माझी बायको उपाशी असताना मी हे खाणं बरोबर नाही दिसत. मस्त वास दरवळतोय. हे झाकून ठेवतो मी. प्रेमाने पोट भरून जाईल आमचं. बरोबर आहे, किती चांगले आहात तुम्ही. रोमॅन्टिक कपल आहात. मेमके बे, तू खूप नशीबवान आहेस ग. असं नशीब लागतं असं नवरा मिळायला, खरंच. पण मी आता निघते हा. दुकानात सगळे वाट बघत थांबले असतील. थोड्या वेळाने येते हा. बाय, गप्पा मारूयात. बाय बाय. टेस्टी दिसत होतं पण खाऊही शकत नाही. काय करायचं? काय करणार, दुसरा पर्याय नाही आपल्याकडे.
हॅलो अँड वेलकम एव्हरीबॉडी. आपण 2 ट्रॅक्स तयार केलेत, 2 वेगवेगळ्या थीम्स आहेत. आमचे फ्रेंड्स तुम्हाला वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज दाखवायला घेऊन जातील. मग आपण बघूया की तुम्हाला नक्की कोण आवडतंय. तुम्हाला एक फॉर्म भरून द्यावा लागेल, म्हणजे तुमचे विचार आम्हाला कळतील. तुम्हाला नवीन कारची डिटेल्ड इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून तुम्हाला आम्ही ब्रोशर्स देतोय. तर त्याच्यामधली माहिती एकदा तुम्ही नीट वाचून घ्या. ओके. मेवके बेब, तुझ्यासाठी चहा आणू का? नको, भूक लागलेली असताना मी चहा नाही पित, मला मळमळतं मग. मला सुद्धा मळमळतं मेवके बे. अरे देवा, संकट येतंय, इथे येऊ नये. बघ ना, ही आयसून आणि तो वेळाई हसान कसे फिरतायत एकत्र. किती वर्ष आपण ओळखतो यांना. असं करणं चांगलं दिसतं का? लोक काय म्हणतील यांच्याबद्दल? हल्ली कोणाचंही काही चालू असतं. आई ग, काय करू मी? मेवके बे, ती सोड ना. मला सांग, हॉस्पिटलमध्ये कधी जायचंय आपण? निहात, मी म्हटलं ना तू जेवून घे, मला काही वाटणार नाही. तू जेवून घे, मला नाही काही वाटणार. नाही, अजून 4 तास आहेत, 4 तास. तोपर्यंत काय असाच उपाशी बसणार आहेस? तू जा, जेवून घे, जा. हा, असं कसं मेवके बे? तू उपाशी असताना मी जेवायचं नाही जमणार मला. तू उपाशी आणि मी जेवायचं कसं दिसेल हे? आय लव्ह यू ना. तू किती चांगला आहेस निहात. असंच माझ्यावर प्रेम करत राहा. तू नेहमी आनंदात राहावं हीच माझी इच्छा आहे. मेवके बे, तुला एका पदार्थाचा वास येतोय का ग? ब्रावो, एक नंबर, एकदम कमाल बोल होती. अरे वा, हे किती रोमॅन्टिक आहे. वेल डन. मला वाटतं आपल्या कारसाठी एकदम परफेक्ट आहे. एकदम रोमॅन्टिक आहे ना? तेच करतेस डेरेन. हो, तुम्ही प्लीज डायरेक्ट करू नका मिस डेरेन. जे जे, तू कोणाच्या बाजूने आहेस? न्यायाच्या बाजूने. असा कुठलाच न्याय जगात नसतो जे जे. तू माझ्या बाजूने आहेस. ओके, ठीक आहे. अरे, ते आपला फोटो काढतीये. सनेम, चांगला फोटो अरे, काढ बरं चला का? सगळ्यांनी अरे, माझा romantic फोटो करू. काढते. अजून एक का? मी हँडसम दिसतोय ना? हे घे, मजा कर. मेवके बे, वेलकम. काळजी करू नका, ऑपरेशन सक्सेसफुल झालं. हो मेवके बे, बरं वाटतं ना आता? बरं वाटतंय. जरा मदत कर मला. सावकाश, हळूहळू, काही करू नकोस हा. सावकाश सावकाश, झोप आता. ओके. हा, आता कसं? तुम्ही जरा आराम करा. थँक्यू. लवकरच बरं वाटेल मला. मी यांना सोडून येतो मेवके बे, आलोच. चला, मी घेतोय. या, चला. सगळं काही नीट आहे ना? प्रॉब्लेम तर नाही ना? नाही, काहीच प्रॉब्लेम नाहीये. काळजी करू नका तुम्ही. एका तासानं अगदी घरी घेऊन जाऊ ओके. शकता त्यांना. थांबा, मी रिंग आणून देते. थँक्यू 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 व्हेरी मच. सगळं ठीक आहे मेवके बे. आता आपण मस्तपैकी सूप घेऊया. मी इथे बसतो. हा, थांब थांब, मी देतो तुला. हे घे. अरे काय करतोयस तू निहात? घे 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 घे. खूपच छान आहे हे सूप. तुझ्यासारखा चांगला नवरा मिळालाय. मी नशीबवान आहे. किती काळजी घेत. असं काय म्हणतेस मेवके बे? इतकी वर्ष तू आमची काळजी घेत होतीस, आता आमची पाळी आहे. मिसेस मेवकेबेंना आम्हाला काहीतरी द्यायचंय. ओह, या ना या ना, या या या. हॅपी 30th अॅनिव्हर्सरी मिसेस मेवकेबे. थँक्यू सो मच सिस्टर. थँक्यू. थँक्यू मेवकेबे, तुझ्या आयुष्यातली 30 वर्ष माझ्या सोबत राहिलीस म्हणून. पण अजून 30 वर्ष
मला असाच त्रास देणार ना? अर्थातच देणार. मी कायम तुला त्रास देत राहणार निहार. तू किती रोमॅन्टिक आहेस निहार. ओ हा, हे बाप बरोबर आहे. ओ डिअर निहार, आय लव्ह यू. आय लव्ह यू. मस्त वाटतंय. अजून एक राऊंड. हा चल ना. वेडे आहेत का हे? यात एवढं खुश होण्यासारखं काय? वियर्ड कुठले. हो मजा आली म्हणजे काय. मजा आली. आम्ही खूप जास्त मजा केली खरंच. ही आयडिया एक्सलंट होती. खूपच आवडलं आम्हाला. ग्रेट, सुपर. आता तुम्हाला हा फॉर्म फिलअप करायचा आहे. ओके, तुम्ही किती एन्जॉय केलं, तुम्हाला किती मजा आली, हे सगळं तुम्ही या फॉर्म मध्ये लिहायचंय. ओके, डोकं दुखायला लागलंय. हे पेन घ्या आणि तुम्हाला काय वाटतं ते सगळं लिहा. डोंट थँक्यू. ओके, थँक्यू. एक मलाही द्या. ते बघते येत आहेत. हो अजून काहीतरी वेगळं केलं पाहिजे. हे बघा बघा इथे कॉटन कॅन्डी. हो एकदा ट्राय करा ना. मला आवडते कॉटन कॅन्डी. ऍक्च्युली तू सोबत असलीस ना की सगळं आवडतं. पण आता मीच सगळं संपवणार आहे. रोमॅन्टिकचा अर्थ त्यांना माहित नव्हता ना, आणि तुला तो माहितीये तरी. कुठे असेल तो? मला काय माहित कुठे आहे तो. इथे इथे इथे. चल शोधूया. अरे अरे तू बघ. मुजो, माझा हात पकड. कसा बोटात बोट घालू का? हो हो, असाच पकड रे. चल लवकर. आणि असं प्रेटेंड कर की आपण गप्पा मारतोय आणि त्याला इग्नोर कर. हा, वाव, किती मज्जा येते ना. आणि किती मस्त अम्युजमेंट पार्क आहे वाव, किती ना. मज्जा आपण दोघं येतेय. किती एन्जॉय करतोय. आणि तो बोलायचं हे निघून सुचत पण जातोय. नाहीये मला. तो जातोय बघ. त्याच्या जवळ जाऊया आपण. चल कर. अयहान, आपण त्याच्या जवळ जाऊन काय बोलणार? एक काम करूया, आपण त्याच्या जवळ जाऊन सांगूया की आपण त्याला जळवण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर त्याला खूप वाईट वाटेल, आणि वाईट वाटलं की खूप यार त्रास होतो. मुजो, तुझं डोकं बिकं फिरलंय का? जर आपण त्याला सांगून टाकलं तर आपल्या प्लॅनचा फायदाच काय आहे? शांत हो, शांत हो. ठीक आहे. जे जे, हाय. तू इथे कसं काय? आमचं शूटिंग आहे इथे आज, म्हणून मी इथे आलोय. मला सांग, तू इथे काय करतेस? आणि असे हातात हात घालून का चालताय तुम्ही? हा जबरदस्ती तर करत नाहीये ना? जय बॉब, फोर्सफुली हात का धरला तिचा? हात सोड, सोड हात, सोड. चल लवकर. आणि तू असा नेकलेस वगैरे घालून कसं काय हिच्या बरोबर फिरतोयस? असला टी शर्ट वगैरे घालून हिंडतोयस? तू काय तुझी स्टाईल वगैरे चेंज केलीस काय? आपण आपली स्टाईल नेहमी चेंज करत राहायला पाहिजे. चेंज इज गुड. मुझफ्फर, लेट मी इंट्रोड्यूस यू. हा मुझफ्फर आहे आणि तुम्ही एकमेकांना ऑलरेडी ओळखता. पण आता मुझो खूप बदलला आहे आणि तो आता खूप स्टायलिश झालाय. आणि तो आता माझा बॉयफ्रेंड आहे. आणि आम्ही इथे आता डिनर साठी आलो आहोत. आमची रोमॅन्टिक डेट आहे आणि इथेच होतो, तर म्हटलं जरा सिनेमला भेटून यावं. चेष्टा. तुम्ही दोघं चेष्टा करताय ना माझी? मी तुला व्यवस्थित ओळखतो. परीक्षा बघतेस ना? परीक्षा बघतेस माझी. हा, पण मी असं अजिबात होऊ देणार नाही. चल हो बाजू. हो, असं लहान मुलासारखं का वागतोयस मित्रा? आम्ही दोघं एकत्र खूप खुश आहोत. आम्हा दोघांना काही प्रॉब्लेम नाहीये. मग तुला काय प्रॉब्लेम? हो ना, काय प्रॉब्लेम आहे?
चल आता इथे टाइमपास करायला नको डार्लिंग, त्या रेस्टॉरंट मध्ये जाऊन मस्तपैकी रोमॅन्टिक डिनर करूया. चल. हो निघूया, नाहीतर आपल्याला उशीर होईल. कसली विचित्र गल्ली आहे यांची, कसले विचित्र संस्कार आहेत त्यांच्यावर. कोणासोबत एंगेज्ड आहेत, कोण कोणाशी खोटं बोलतंय. आणि आता हे दोघं रिलेशनशिप मध्ये हे नक्की खोटं बोलतायत. हा प्रँक होता, हा नक्कीच एक प्रँक होता. असं असणं पॉसिबलच नाहीये, पॉसिबल नाही, अजिबात नाहीये. चांगला जोक होता पण एवढा काही खास नव्हता. पण आता मी काय करू, एक काम करतो, त्यांच्यावर लक्ष ठेवतो. ओके गाईज, आता आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची. तुम्ही वीकेंडला कार मधून फिरायला जाता मजा का? आली ना? तुम्हाला आवडत नाही, असेल नको. फॉर चला, एक्झाम्पल पण तिकडे तुमच्याकडे जाऊया. कार आहे का? मला म्हणजे खूप नसते मजा तरी येते. चालणार आहे. पण मी तुम्हाला प्रश्न विचारणार आहे. तुम्ही माल तुम्ही राईस ऐकत का मस्त. नाही आहात? ज्यांना कोणाला adventure आवडतं त्यांनी इकडे या. Please, नाही, जायचं आता मला आता. वेळ नाही. या मला तिकडे कारचा जायचंय. कलर, या कारची हाईट आणि त्याचा कलर. सॉरी. फायनली तू सापडलीस. अगं मी केव्हाचा शोधतोय. हॅलो मिस्टर जॅक. हॅलो. कॉटन कॅन्डी खाऊया म्हणून प्रॉमिस केलं होतं ना. हे बघ, मी आता माझं प्रॉमिस पूर्ण करतोय. हे तुटलं बिटलं तर नाही ना? नाही, डोंट वरी. मी त्या माणसाला आधीच सांगितलेलं की मी माझ्या गर्लफ्रेंड सोबत जेव्हा बसेन तेव्हा प्लीज आम्ही थोडं वर पोचलो की थोडा वेळ बंद करून टाक. यु नो, तो माणूस चांगला आहे त्यामुळे त्याने माझं ऐकलंय आणि 5 मिनिटं बंद केलेलं आहे. आता हे चालेल ना? ठीक आहे. ठीक नाही, मस्त आहे. तो आपल्याकडे बघतोय का? हो बघतोय. कसला भित्रा आहे ग तो. हे बघ ना, मेनू कार्डच्या मागे लपून असं बघतोय. मला ना त्याची कीव येते ग. तर तुला खात्री आहे ना की तू त्याच्यावर प्रेम करतेस? हे बघ, तुझ्यासाठी तर मुलांची लाईन लागू शकते. एकदा नीट विचार कर. हा, तू ह्याच्यासाठी वेळ वाया घालवतेस? मुझ्झफर बडबड करू नकोस. तो अजूनही बघतोय का आपल्याकडे? डोळे वटारून बघतोय. तू खूप फनी आहेस. तू पण खूप फनी आणि टॅलेंटेड आहेस खरं. सर, तुमच्यासाठी काय आणू? नाही, तुमचा हा मेन्यू खूपच कन्फ्युजिंग आहे. मी तुम्हाला थोड्या वेळाने बोलवतो. वेटरनं त्याला 2 ऑर्डर विचारली. त्याला ना हॉटेलची माणसं थोड्याच वेळात लाथा मारून हाकलतील. आयान, हे काय करतेस? तुला टेबल मॅनर्स नाहीयेत. अगं, बाकीची टेबल्स बघ किती स्वच्छ आहेत. कसं खातेस तू यार? हे हॉटेलला खूप क्लासी आहे बघ. माहित नाही, या हॉटेलला शोभेल असं वागलं पाहिजे. मुझ्झफर, माझ्याशी रूडली बोलू नकोस. काय चाललंय तुझं? ओ माय डार्लिंग, तेवढं लांब का बसलायस? प्लीज, जवळ आहे ना माझ्या चोकोपाय. चोकोपाय सोडून दुसरं कुठलं चांगलं नाव मिळालं नाही का तुला? हे बघ, तू हा रोल सिरियसली घेऊ नकोस, कारण मी फक्त सनेमचा आहे. डूड, मी नाटक करते. हे नाटक खरं वाटावं म्हणून तुला जवळ बोलवते. लवकर ये, चल. हा, ओके, सॉरी. हा, करूया. आता कसं छान वाटतंय ना? काय करतेस? एवढं जवळ येऊ नकोस. आपण फक्त फ्रेंड्स आहोत ना यार. हे जरा ना तो जास्तच होतंय. आपल्याकडे ऐक बघतोय. माझं. गप्प बस ना जरा. अरे, आपण नाटक करतोय आणि तुझा हात असा माझ्या खांद्यावर ठेव. लवकर. अगं, तिकडे बघू नकोस. डोळे मोठे मोठे करून आपल्याकडेच पाहतोय तो. अरे, पण मग रिॲक्ट का नाही करत आहे? जरा बघ त्याला. थांब. खूप भित्र आहे तो. मेनू कार्डच्या मागे लपून बसलाय. मुझो, आपल्याला प्लॅन स्पीडअप करावा लागेल. तू तयार आहेस ना? सांग मला. स्पीडअप? गाडी थोडीच आहे. मी काय करावं लागेल? जवळ आहे माझ्या.
अगं काय करतेस आयहान थांब काय करतेस थांब आयहान जवळ नको येऊस ए, काय चाललंय इथे हा? काय चाललंय इकडे फार झालं आता काय झालं? मित्र आहोत आम्ही सगळे ह्याचे काय बघताय आमच्याकडे चला आपापलं जेवण करा तुमचा काही संबंध नाही याच्याशी तर मग कशी आहेस डिअर किती दिवसांनी भेटलीस काय खाताय मी पण जरा बसतो तू पण बस आयहान जबरदस्त अरे काय हे हा मला वाटलं तू माझा मित्र आहेस पण तू दगा देणारा मित्र आहेस आयहान तू याला डेट करतेस हो आम्ही दोघं एकमेकांना डेट करतोय हो आम्ही डेट करतोय काही प्रॉब्लेम आहे का आयहान आणि मी एकमेकांवर प्रेम करतो बिलकुल नाही मी अजिबात हे होऊ देणार नाही बिलकुल नाही ही एक खूप मोठी चूक आहे प्लीज असं नाही आई एम होत सॉरी पण आता काहीच होऊ शकत नाही जब आयहान और मुझो राजी तो क्या करेगा जीजे पाची मुझो जरा गप्प बस तुला वेळ लागलाय का म्हणजे आम्ही डेट करतोय पण तुला हवं असेल तर आम्ही ब्रेकअप करू शकतो मुझो मला ना तुझ्याशी ब्रेकअप करायचंय इट्स ओव्हर ब्रेकअप करायचंय माझं मन म्हणजे तुला खेळणं वाटलं का ग ठीक आहे काही हरकत नाही तुझ्यामुळे आता मी एलिजिबल सिंगल झालोय जे जे मला फर्स्ट बॉयफ्रेंड सिंड्रोम होता ना तो आता नाहीये ओके अजिबात नाहीये तू बघितलंस ना मी मुझोशी ब्रेकअप केलंय तर मी तुझ्यावर प्रेम करते तू माझ्यावर प्रेम करतोस तर आपण आता एकमेकांना डेट करू शकतो ना नाही आयहान मी आता रिलेशनशिप साठी रेडी नाही आयहान आय एम सो सॉरी नॉट पॉसिबल जे जे याला काय अर्थ आहे तू हे काय बोलतोयस हे बघ मी ऑलरेडी अनकम्फर्टेबल आहे मग रिलेशनशिप मध्ये असताना मी काय करणार आयहान तू दुसऱ्या मुलाच्या रिलेशन मध्ये राहू नकोस आणि माझ्याकडे येऊ नकोस अरे काय बोलतोयस तू बरा आहेस ना तू तुझ्यासोबत राहायचं नाही दुसऱ्या कोणासोबत जायचं नाही काय चाललंय तुझं हे जे जे असं का अडकवतोस मला मी आयुष्यभर एकटं राहायचं का मला सुद्धा प्रेम करायचा हक्क आहे कळलं अगदी बरोबर बोललीस तू अगदी बरोबर बोललीस हुशार आहे ही मुलगी एकटं राहायचं त्यात काय मस्त आयडिया जे जे मी मस्करी नाही करत आहे हा मग मी कन्फ्यूज झालो होतो आयहान प्लीज थोडे दिवस तू थोडे दिवस सिंगल राहा म्हणजे माझ्यासाठी एवढं कर प्लीज थांब हा दीदी हे घे मला माहित नाही आजपर्यंत मला एकही बॉयफ्रेंड नसल्यामुळे मला काही एक्सपिरियन्स नाहीये पण तू म्हणत असशील तर मी थोडंसं मॅनेज करेन थँक्यू थँक्यू तुझ्या कानावर घाल ना हे फुल कानावर घालू असं बघा काय जोडी आहे कभी खुशी कभी गम केवढी ओव्हर ऍक्टिंग करतात दोघे असं अडकव ओके गाईज आता आपण निघूया आमच्यामुळे तुम्हाला जरा त्रास झाला असेल आज बट होप यू वोंट माइंड इट ऑल नो आम्हाला तर खूप मजा आली मिस्टर जान होप टू येस सी यू गुड अगेन नाईट बाय बाय थँक्यू सो बाय मच टेक केअर बाय बाय Nice to meet you. बाय नाईस टू Bye bye. Bye. गुड नाईट हा ते बघ अच्छा इथे आहात सगळे हे वाचा मस्त ड्रेस सनी झालं का ग नाही अजून नाही झालेला तू एवढी लवकर का आली आहेस मिस्टर एमरे येणार होते ना ते म्हणाले तू पण चल त्यांना अम्युजमेंट पार्क बघायचं होतं मग मी पण आले त्यांच्या बरोबर ते पार्क बघायला नाही आयलींना बघायला आलेत काय त्यांनी परत एंगेजमेंट करायचा डिसिजन घेतलाय चांगलं झालं ना ते एकमेकांसाठी परफेक्ट आहेत एकदम सॉरी लैला मला तुला हर्ट नव्हतं करायचं ग ओ नाही सने मी हर्टबीट काही नाही झाले मी त्यांच्यावर प्रेम करत होते पण आता मला काहीच फरक पडत नाहीये खरंच बिलीव्ह मी आय एम ऑलरेडी डन विथ इट ओके गाईज रिझल्ट ऐकायला चला चला हो आलोच ए चला बोलवताय तिकडे चल ओके गाईज इकडे लक्ष द्या फोकस ग्रुपच्या रिझल्ट नुसार हा यंग कपल्स ऍडव्हेंचर प्रिफर करतात रोमॅन्टिसिझम नाही त्यामुळे ओविडो कॅम्पेन ऍडव्हेंचरवर बेस्ड असणार आहे ओके आपण 24 तासांसाठी अम्युजमेंट पार्क हायर केलेलं आहे त्यामुळे ज्यांना थांबायचंय ते थांबू शकतात जे जे थांब ना अरे असं काय कॉंग्रॅच्युलेशन्स तू आज जिंकलीस कारण नशिबाने तुला साथ दिली नशिबानं नाही माझ्या एक्सपिरियन्सनं बिकॉज एक्सपिरियन्स ब्रिंग्स सक्सेस यु नो तुझ्या लक्षात येत आहे का तुझा हा ओव्हर कॉन्फिडन्स आहे ना आयलीन एक दिवस यामुळे तुझी स्वप्न तुझा ऍटिट्यूड सगळं काही संपेल
मी किती वर्ष त्या दिवसाची वाट बघतीये. रियालिटी ऑलवेज विन्स. म्हणजे मी वाईट आहे? मी सायलीन, एक मिनिट इकडे या ना. हो येते. सनेम, आय एम रिअली सॉरी. माझ्यामुळे तुला त्या रिंग बद्दल खोटं बोलावं लागलं. प्लीज माफ कर मला. आय विश मी तुम्हाला कधीच भेटले नसते. आय विश तुम्ही मला मदत मागितल्यावर मी तुम्हाला नाही म्हणाले असते. मिस्टर एमरे, तुम्ही माझ्यापासून लांब राहणंच योग्य. ओके? सनेम, आय एम रिअली सॉरी. मला पण दादाशी खोटं बोलायचं नव्हतं आणि मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय. पण तुम्हाला असं करायची गरजच काय होती? माझ्या हातून नकळत चूक झाली, पण तुम्हाला तर सगळं माहित होतं ना. म्हणा ना की तुम्ही तुमच्या भावाच्या आयुष्याचं वाटोळं करण्यासाठी टपून बसला नव्हतात. सनेम, मी सांगितलंय ना तुला, पास्ट मध्ये जे झालं त्यामुळे मला असं करावं लागलं. ओके? काय म्हणालात? पास्ट? कसलं पास्ट? तुमचा भाऊ तुमच्यावर स्वतःपेक्षा जास्त प्रेम करतो, पण तुम्ही एवढे वाईट आहात की तुमच्या वाईटपणाची शिक्षा मी का बघायची? मिस्टर एमरे, तुम्ही माझ्यापासून आणि मिस्टर जॉन पासून लांब राहणं चांगले. ओके? तू आता काहीच समजून घ्यायच्या मूडमध्ये नाहीयेस. आपण हे सगळं नंतर डिस्कस करूया, जेव्हा तू शांत असशील. डिस्कस? काय डिस्कस करायचंय माझ्याशी? मला तुमच्या कारस्थानात सामील करू नका. माझ्याकडून खोटं बोलून घेणं बंद करा. आजपर्यंत जे झालं ते खूप आहे, कळलं तुम्हाला? माझ्या लाईफचा तो चॅप्टर क्लोज झालाय. चॅप्टर क्लोज झालाय? तू हे कधीच विसरू शकणार नाहीस, कळलं? नाही विसरू शकत मी. कसा विसरू मी तो दिवस ज्या दिवशी मला हे सगळं नाटक सुरू करावं लागलं. काल ते माझ्या डोळ्यात बघत होते आणि मला त्यांच्याशी खोटं बोलावं लागलं. तुम्हाला काय वाटतंय? सोपं आहे माझ्यासाठी? मला वाटतंय तू दादापासून लांब राहावं. तुम्हाला आमच्या रिलेशनशिपचा एवढा त्रास का होतो? तो हर्ट होऊ नये एवढीच माझी इच्छा आहे. आणि तू सुद्धा. घाबरू नका, आमचं रिलेशन फार काळ नाही टिकणार. नो हॅपी एंडिंग फॉर अस. असं कसं? मला तर वाटलेलं की तू जान बाबतीत सिरियस आहेस. ते जाऊ द्या, तुम्ही काळजी करू नका. काही दिवसांनी मी त्यांच्याशी ब्रेकअप करेन, तोपर्यंत तुम्ही लांब राहा. टिल देन प्लीज लिव्ह अस अलोन. मी हे इथे ठेवते. यार गुलीज, मिस्टर जॉन कुठे गेलेत? ते कधीच गेले सनेम. निघून गेले? हो, तुला काय एवढा शॉक बसला? काम झालं म्हणून गेले असतील. हो, खरं आहे तुझं. ठीक आहे, आता मी पण निघते. ओके? ए सनेम, ऐक ना जरा. ओस्मान भेटला तर माझ्याकडून हाय सांग ना त्याला, प्लीज. सांगशील ना? काय ग गुलीज, तू पण उस्मानच्या मागे? हो, म्हणजे काय? ज्या नंबरला कॉल केला आहे तो सध्या स्विच ऑफ आहे. सनेम, जॉन कुठे दिसला का ग? ते निघून गेले. मला न सांगता गेला, असं कसं? लेट मी कॉल हिम. तुम्ही ज्या नंबरला कॉल केला आहे ओह, स्विच ऑफ आहे. फोन लागत नाहीये त्याचा. एनिवे,
उद्या आपली एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, जरा डिस्कशन करून तिथे जायला हवं. ती बाई आपल्याला खूप त्रास देणार आहे. आय एम शुअर अबाउट इट. मी तुला आणि आपल्या संपूर्ण टीमला आत्ताच वॉर्न करून ठेवते. उद्या कोणीही उशिरा यायचं नाहीये. उद्याचा दिवस आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. उद्या सगळ्यांनी वेळेत या आणि आपापली कामं करा. बरं, मी निघते आता. ठीक आहे, ऑलराईट, सी यू. तुम्ही निघून का गेलात? प्लीज मला कॉल करा. मला तुमच्याशी जरा बोलायचंय. Her gün yeni bir umut, tutunur hayallerine, dünü unut. Sanki kalbimin içinde yüzlerce kuş, sarılıp hayallerine uç hadi uç. Terdeki güvercin, yalıdaki çapkın, kaldırımda baygın, sana da günaydın. Şarkıdaki serçe, camdaki teyze, uykusuz aşık, sana da günaydın.